तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. करता भैया वर्धा जिल्ह्याच्या वतीनं देखील आपला मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज जेव्हा 15 दिवसाआधी मला देवेंद्र भाऊंनी सांगितलं की भाऊ तुम्ही आत्ताच 1-1.5 महिने आधी आमच्या कार्यक्रमाला श्रीकृष्ण मंदिरामध्ये येऊन गेले होते, परंतु पुन्हा एक कार्यक्रम आमच्या समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आला. मी साहजिकच त्यांना विचारलं की कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन देवेंद्र भाऊ आपल्या वतीनं करण्यात आलं. तर त्यांनी सांगितलं की आमच्या समाजातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन त्याच पद्धतीनं समाजाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. मी खरोखर आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन याच्याकरता करतो की आपण समाज मेळावा करून नेमकं त्या कार्यक्रमात कुठला उपक्रम राबवितो हा अतिशय महत्वाचा आहे. आज आपल्या समाजातले काही गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या सत्कारामुळे की ज्यांच्या भविष्यामुळे फक्त गवळी समाजाचं नाव त्या ठिकाणी रोशन होणार नाहीये, तर वर्धा जिल्ह्याचा गौरव देखील या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाढणार आहे आणि आपल्या राज्याचा देखील गौरव वाढणार आहे. भविष्यात कोणी डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होतील, कोणी चांगला प्रशासकीय अधिकारी होईल, कोणी त्याचा एखादा उत्कृष्ट उद्योग त्या ठिकाणी उभा करेल. परंतु हे सर्व केल्यानंतर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील माझी विनंती राहील की आज ज्या हाल अपेक्षेतून आपला समाज या ठिकाणी वर उभा होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे, त्या समाजाला देखील सोबत नेण्याचं कर्तव्य, त्या समाजाला सोबत नेण्याची जबाबदारी देखील या सत्काराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्यावर पडणार आहेत. म्हणून आज या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन तर करेलच, परंतु त्याच पद्धतीनं आज देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी जो आपल्याला लोकल टू ग्लोबल संदेश दिला, हा आपल्या समाजाला कसा लागू होतो? आपल्या समाजाचा मुख्य व्यवसाय काय आहे? तर आपल्या समाजाचा मुख्य व्यवसाय हा दुग्धपालन, पशुपालन. या माध्यमातून आपण जे नैसर्गिक उत्पादनं आहेत ते नैसर्गिक उत्पादनं तयार करतो आणि ते देशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम त्या ठिकाणी करतो. गवळी समाजाचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करेन की आज आपली ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं बळकट करण्याचं काम हे अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने आपल्या माध्यमातून होते. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त काम कशाचं चालतं? तर शेतीचं चालतं. आज देखील आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, परंतु दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर निर्माण होणारे संकट याला थोडाफार हातभार लावण्याचं काम हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी दुग्धपालनच्या माध्यमातून होत असतं. आज अनेक ठिकाणी आपण बघतो की राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन त्या ठिकाणी होतं, परंतु विदर्भ मात्र त्यातल्या त्यात त्या मानानं कमी आहे. याच्यावर आपल्याला चिंतन करून चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना शोधून आपल्या विदर्भात देखील दूध कुठल्या पद्धतीनं दुधाचं उत्पादन वाढविता येईल याचा निरंतरपणे विचार करणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यावर उपाययोजना देखील करणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं काही मागण्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं करण्यात आल्या. त्यांच्या वतीनं विशेष करून आपल्या जिल्ह्यातल्या काही 15 ते 20 गावांचं दरवर्षी हे पाणी आणि पर्यायानं चाराच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी स्थलांतरण होत असतं. मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या भागातल्या अनेक लोकांनी मला त्या ठिकाणी वारंवार सूचित केलं, निवेदन दिलं. आपण देखील 2 वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली, त्याच्यावर काही उपाययोजना सुचविण्यात आली, काही उपाययोजनांची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली, परंतु अजूनपर्यंत देखील ते स्थलांतरण थांबलेलं नाही. 100% स्थलांतरण थांबण्याकरिता लवकरच भविष्यात सर्वकालीन उपाययोजना करून त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांना त्याच उपाययोजनांचं अंमलबजावणी करून कसं त्या ठिकाणी स्थायिक करता येईल याचा देखील प्रयत्न शासनाच्या वतीने निश्चितपणे करण्यात येईल. आपल्या विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाची निर्मिती झाली पाहिजे अशी देखील मागणी आपल्या वतीनं करण्यात आली. ही मागणी देखील शासनापुढे ठेवून याच्यावर काय मार्ग काढता येईल याच्यावर आपण प्रयत्न करू. एक अतिशय महत्वाचा मुद्दा की साधारणतः 200 ते 250 आपल्या समाजातले लोक हे दूध वाटपाचं काम करत असतात. त्यांना देखील आपल्या ज्या पद्धतीने इमारत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असतो, ह्या आपल्या दूध वाटप बांधवांना याचा फायदा कसा करून देता येईल याचा देखील प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत.
त्याला नाव देण्याचा प्रस्ताव मला वाटते बहुतेक जिल्हा परिषदेकडे दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा देखील आमच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल आणि त्या शाळेला नाव कसं देता येईल याचा देखील आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू. एक वर्धा आर्वी रस्त्यावरती सुमित भाऊ, वर्धा आर्वी रस्त्यावरती एक गाय वासरूच्या चांगल्या पुतळ्याची निर्मिती व्हावी अशी या ठिकाणी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे. तर योग्य असा स्पॉट मान्य आमदार साहेबांच्या वतीनं शोधून याची निर्मिती आपल्याला कशी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करता येईल हा देखील आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावा. मागच्या अनेक वर्षापासून जे आपलं श्रद्धास्थान मानले जाते ते वर्धा आर्वी रोडवरचं श्रीकृष्ण मंदिर याला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपली त्या ठिकाणी होती. आणि आज सांगताना आनंद होतो की आपण तो तीर्थक्षेत्राचा दर्जा त्या मंदिराला प्राप्त करून घेतला आणि फक्त दर्जाच प्राप्त केला नाही तर पहिल्या टप्प्यामध्ये 30 लाख रुपयाचा निधी देखील आपण त्या ठिकाणी दिला. त्यानंतर आपल्या वतीनं मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आला. मला देखील त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि त्याच वेळेस मी त्या मंदिराच्या समितीला सांगितलं की अतिशय पुरातन काळातलं मंदिर आहे, याचा विकास करणे आपल्याला आता आवश्यक असून याचा विस्तृत व्यवस्थित असा आराखडा जर का मंदिर समितीने त्या ठिकाणी दिला तर अजून काही वाढीव गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येतील आणि मला असं वाटते समितीनं ते काम देखील त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं की राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचा विचार करून त्या समाजाच्या उन्नतीसाठी काय काय गोष्टी करता येईल याच पद्धतीनं आपल्या समाजात देखील विचार करण्याकरिता आताच मला या ठिकाणी आपले राज्याचे अध्यक्ष हिरामनजी गवळी यांनी सांगितलं की त्या ठिकाणी राज्य सरकारनं स्वतंत्र अशा श्रीकृष्ण आर्थिक विकास मंडळाची स्थापना केलेली आहे ज्या माध्यमातून समाजातल्या नवयुवक मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळण्याकरिता मदत होणार आहे. त्याच पद्धतीने व्यवसायाची स्थापना करण्याकरिता देखील मदत होणार आहे. अशा पद्धतीचे अनेक मोठे निर्णय जे लोकोपयोगी निर्णय आहेत ते ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत आणि घेत आहेत. आज मी आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो की समाज हा कधी लहान नसतो. समाज हा जेव्हा एकत्रित पद्धतीनं काम करतो आणि सर्वांना सोबत घेऊन काम करतो तेव्हा समाजाची ताकद त्या ठिकाणी वाढत असते. आणि आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमातून हे आपण सिद्ध करून दाखविलं की वर्धा जिल्ह्यातला गवळी समाज हा एकत्रित आहे आणि सकारात्मक कामासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी पुढे येणार आहोत. पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आयोजकांचं देखील आभार मानतो की इतक्या चांगल्या कार्यक्रमाकरिता मला या ठिकाणी निमंत्रित केलं. पुढचा कार्यक्रम अमरावतीला असल्यामुळं मला आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घ्यावी लागेल आणि आदरणीय भैयांची मी पहिलेच परवानगी त्याच्याकरिता घेतली. त्याच्यामुळं वरील मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील आभार मानतो की आपण सर्वजण ह्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आमच्या या वर्धा जिल्ह्यामध्ये उपस्थित झालात. वर्धेचा पालकमंत्री म्हणून देखील मी आपलं स्वागत करतो. गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.